महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज एक नवा करेक्ट कार्यक्रम सुरू आहे. आधी खासदार फुटले त्यावेळी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरनं त्यांना फोडलं असावं अशी कुजबूज होती. पण आता या राजकीय गेमचा नवा अंक सुरू झालाय आणि तो थेटपणे विधान परिषदेच्या आमदारांवर येऊन ठेपलाय. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी थेट पक्षांतर करत शिंदे गटाच्या तंबू शिरून ते उपसभापती पदावर विराजमान झालेत. आणि या धक्क्यातनं सावरण्याआधीच दुसरे आमदार म्हणजे सुनील शिंदे हे सुद्धा शिंदेंच्या गोटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात. पण विधान परिषदेचे 2 आमदार फुटले तर तो इतका मोठा विषय आहे का? नाही. पण हा विषय फक्त 2 आमदारांचा नाहीये, विषय आहे वरळीचा. ज्या वरळीतनं आदित्य ठाकरेंच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि आमदार झाला, त्याच ठाकरेंच्या सगळ्यात सेफ झोनला आणि प्रतिष्ठेच्या बालेकिल्ल्याला थेट सुरुंग लावण्याचा डाव शिंदेंनी आखलाय. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की संपूर्ण महाराष्ट्रात इतके मतदारसंघ असताना एकनाथ शिंदेंचं फक्त वरळीवरतीच इतकं लक्ष काय? ठाकरेंचा ब्रँड संपवण्यासाठी आणि आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी वरळीचाच गड का निवडला गेलाय? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत ठाकरे घराण्यातल्या कोणत्याही व्यक्तीनं कधीही थेट जनतेतनं निवडणूक लढवली नव्हती. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हा इतिहास बदलला. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आमदारही झाले. ते ज्या मतदारसंघातनं लढले तो मतदारसंघ होता वरळीचा. त्यामुळे साहजिकच वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला, एकदम सेफ झोन आणि पर्यायानं ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचं केंद्र बनलं. आता ठाकरे घराण्याचा पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी होती प्रमुख 2 नेत्यांवर, सचिन अहिर आणि सुनील शिंदे. हे दोघेही आदित्य ठाकरेंचे वरळीतले ग्राउंड मॅनेजर म्हणून काम पाहत होते. आता एकनाथ शिंदेंनी बरोबर याच मर्मावरती बोट ठेवलंय आणि ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी शिंदेंनी मोर्चा वळवलाय. त्यासाठी जिथनं ठाकरेंनी आपली पहिली निवडणूक लढवली तोच गड उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा मास्टर प्लॅन आहे. आता येतो मूळ प्रश्न, वरळीवरती शिंदेंचं इतकं लक्ष काय? तर या मागची महत्वाची 5 कारणं दिसतात. यातलं पहिलं कारण आहे आदित्य ठाकरेंना होम ग्राउंड वरती अडकवून ठेवणं. राजकारणात एक खतरनाक खेळी असते ज्याला इंग्रजीत पिन डाऊन स्ट्रॅटेजी असं म्हणतात. म्हणजे समोरच्याच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या नेत्याला त्याच्याच मतदारसंघात असं चक्रव्यूह रचून अडकवायचं की त्याला राज्याच्या राजकारणात लक्ष घालायला वेळच मिळू नये. शिंदे गटानं आदित्य ठाकरेंसाठी बरोबर हाच ट्रॅप लावलाय. यासाठी जरा 2019च्या विधानसभा निवडणुकीकडे बघूयात. आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा वरळीच्या मैदानात उतरले तेव्हा त्यांनी तब्बल 89,248 मतं खिशात घातली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तब्बल 67,427 इतक्या मोठ्या मतांच्या फरकानं धुव्वा उडवला होता. तेव्हा सचिन अहिर आणि सुनील शिंदे या 2 ग्राउंड मॅनेजर्सनी वरळीमध्ये गल्लीबोळात फिल्डिंग लावली होती. पण शिवसेना फुटली आणि 2024च्या विधानसभांच्या निवडणुकीतलं चित्र काहीसं बदललेलं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे निवडून आले खरे, पण शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांनी त्यांना टफ फाईट दिली आणि 67,000 मतांच्या फरकाने विजयी झालेले आदित्य ठाकरे केवळ 8,000च्या मताधिक्याने निवडून आले. आता हीच नस एकनाथ शिंदेंनी पकडली आहे आणि सूत्र फिरवायला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंना ग्राउंड मिळवून देणाऱ्या दिग्गजांपैकी एक असणारे सचिन अहिर त्यांनी आपल्या गोटात घेतलेत. खरं तर वरळीच्या मतदारसंघाचं गणित एकदम वेगळं आहे. इथे एकीकडे बीडीडी चाळ आणि कोळीवाड्यांमधला पारंपरिक मराठी मतदार आहे, तर दुसरीकडे उत्तुंग इमारतींमध्ये राहणारा हाय प्रोफाईल आणि अमराठी मतदार आहे. मिलिंद देवरांना पक्षात घेऊन शिंदेंनी हाय प्रोफाईल आणि अमराठी मतांवर आधीच डल्ला मारलाय आणि आता सचिन अहिर यांच्या माध्यमातून कामगार संघटना आणि कट्टर मराठी मतांना थेट खिंडार पाडण्याची तयारी शिंदेंनी सुरू केली आहे. पण याचा थेट परिणाम काय होईल? आदित्य ठाकरे हे सध्या ठाकरे गटाचे स्टार प्रचारक आहेत. विधानसभा आणि बीएमसी निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईभर फिरून सभा घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. पण जर त्यांच्या स्वतःच्या 67,000च्या लीडवर 8,000ची टांगती तलवार आलेली असेल आणि सचिन अहिर, सुनील शिंदेसारखे मोहरे शिंदेंनी मैदानात उतरवले तर आदित्य ठाकरेंना नाईलाजाने आपला बहुतांश वेळ, ऊर्जा आणि रसद वरळीतच खर्च करावी लागू शकते. थोडक्यात दुसऱ्याचे गड जिंकण्यापेक्षा आधी स्वतःचा किल्ला वाचवा या दबावाखाली त्यांना महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरण्यापासून रोखणं
आणि त्यांना एकाच जागेवर पिन डाऊन करणं हा एकनाथ शिंदेचा परफेक्ट आणि डेटा ड्रिव्हन गेम प्लॅन आहे असं म्हणता येतं. याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे खरी शिवसेना आमचीच हा मानसिक विजय मिळवणं. राजकारणात नुसत्या निवडणुका जिंकून चालत नाही, तर नरेटिव्ह म्हणजेच लोकांच्या मनातली धारणा जिंकावी लागते. शिंदे गटाला बरोबर हेच करायचंय. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण बाळासाहेबांनी मांडलं होतं. दादर, माहीम आणि वरळी हा शिवसेनेचा अगदी कोर मराठी पट्टा. शिवाजी पार्क, शिवसेना भवन इथनं अगदी जवळच. जर ठाकरेंच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंनी सुरुंग लावला, तर बाळासाहेबांची खरी शिवसेना शिंदेंचीच या दाव्याला थेटपणे मुंबईकरांचीच मान्यता मिळू शकते. आता यामागे एक मोठा सायकोलॉजिकल गेम देखील आहे. वरळी हा मातोश्रीसाठी सगळ्यात सेफ मानला जाणारा गड आहे, पण युद्धाचा एक नियम आहे. जेव्हा राजाचा सगळ्यात सुरक्षित किल्ला ढासळतो, तेव्हा सैन्याचं मनोधैर्य आपोआप खचायला लागतं. आता याचं जिवंत उदाहरण म्हणजे काय, तर वरळी विधानसभेत नुकत्याच झालेल्या 24च्या लोकसभा निवडणुकीतली आकडेवारी खूप काही सांगून जाते. दक्षिण मुंबईत शिंदेच्या उमेदवार यामिनी जाधव या अरविंद सावंत यांच्याकडनं हरल्या असल्या तरी फक्त वरळी विधानसभेचा विचार केला तर यामिनी जाधवांनी आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातनं तब्बल 57,543 मतं खेचून आणली होती. अरविंद सावंतांना इथं 64,258 मतं मिळाली. याचा सरळ सरळ अर्थ काय, तर ठाकरेंच्या सगळ्यात सुरक्षित गडात जवळपास 57,000 पारंपरिक मतदारांनी शिंदेच्या धनुष्यबाणाला मतदान केलंय. हा आकडा शिंदेचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे. जे स्वतःचे आमदार आणि स्वतःचा गड सांभाळू शकत नाहीत, ते सामान्य शिवसैनिकाला काय न्याय देणार, हा तो नरेटिव्ह आहे जो एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात सेट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी वरळीची लढाई ही केवळ एक जागा जिंकण्याची नाहीये, तर ठाकरेंची मुंबईवरची आणि पर्यायाने शिवसेनेवरची पकड कायमची सुटलेली आहे. हा सगळ्यात मोठा धक्का मातोश्रीला देण्याचा हा शिंदेचा मास्टर प्लॅन आहे. वरळीवरती शिंदेचं लक्ष असण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर एक हाती वर्चस्व मिळवण्याची तयारी. कुठल्याही आमदाराची किंवा नेत्याची ताकद ही त्याच्या खालच्या नगरसेवकांवर आणि शाखा प्रमुखांवर अवलंबून असते. एकट्या वरळी विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 6 ते 7 वॉर्ड येतात. या वॉर्ड्समध्ये ठाकरेंचे नगरसेवक आणि गटप्रमुख वर्षानुवर्ष निवडून येतात. पण या स्थानिक नेटवर्कचे बॉस कोण होते, तर सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे मराठी आमदार. सचिन अहिर यांचा प्रभाव फक्त वरळीपुरता नाहीये, तर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महापालिकेशी संबंधित इतर बेस्ट कामगार यांसारख्या युनियन्सवर त्यांचा मोठा होल्ड आहे. जेव्हा असा एखादा बडा नेता फुटतो, तेव्हा तो एकटा जात नाही. तो आपल्यासोबत महापालिकेचे माजी नगरसेवक, शाखा प्रमुख आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन जातो. शिंदे गटाचा गेम प्लॅन एकदम क्लिअर आहे. ठाकरेंचा बालेकिल्ला असणारा दक्षिण मध्य मुंबईला शिंदेंना त्यांचा बालेकिल्ला बनवायचा आहे. इथनच महानगरपालिकेच्या सत्तेचा खरा मार्ग जातो. जर वरळी आणि दादर पट्ट्यातील ठाकरेंचं तळागाळातील नेटवर्कच फोडलं, तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचं थेटपणे खच्चीकरण करणं शिंदेंना शक्य होईल. या संदर्भातलं चौथं कारण आहे ते म्हणजे वरळीचं अर्थकारण आणि रिअल इस्टेट हब. एक काळ असा होता जेव्हा वरळी म्हटलं की डोळ्यासमोर फक्त गिरण्यांचे भोंगे, गिरणी कामगार आणि कोळीवाडी यायचे. पण आता मात्र चित्र पूर्ण बदललंय. आजची वरळी म्हणजे फक्त एक विधानसभा मतदारसंघ राहिलेला नाहीये, तर ते मुंबईतलं सगळ्यात मोठं, महागडं आणि हाय प्रोफाईल रिअल इस्टेट हब बनलंय. आजच्या तारखेला वरळीतल्या घरांचे भाव सरासरी 50,000 ते 1,00,000 रुपये पर स्क्वेअर फूट इतक्या घरात आहेत. इथे साधा 2 किंवा 3 BHK फ्लॅट घ्यायचा म्हटलं तरी तो 10 ते 15 कोटींच्या खाली येत नाही. अरबी समुद्र आणि वांद्रे वरळी सिलिंगच्या व्ह्यू साठी मुंबईतलं सगळ्यात प्रीमियम लोकेशन म्हणून वरळीची ओळख आहे. लोढा, कल्पतरू, DLF, ओबेरॉय आणि DB रिअल्टी यांच्यासारख्या बड्या बिल्डर लॉबींवरती ताबा ठेवायचा असेल तर सत्ता हवी आणि एकनाथ शिंदे तेच करताना दिसतात. लोढा पार्क, ओमकार 1973, पॅलेस रॉयल यांसारख्या बिल्डिंग्स मध्ये 100 कोटींचे पेंट हाऊस विकले जातात. देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती, क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटीज वरळीत राहतात. शिवाय कमला हिल्स, पेनिन्सुला सारख्या कॉर्पोरेट पार्क्समुळे हे देशातल्या मोठ्या कंपन्यांचं बिझनेस सेंटर बनलंय. पण हे इतक्या पुरतं मर्यादित नाहीये, कारण वरळी आणखी एका प्रकल्पामुळे सत्तेसाठी अनुकूल ठरते, तो म्हणजे पुनर्विकास प्रकल्प. एकट्या वरळीमध्ये BDD चाळीचा तब्बल 20,000 कोटी रुपयांचा देशातला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प चालू आहे. यासोबतच झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा आणि कोळीवाड्यांचे कोट्यवधी रुपयांचे हजारो प्रोजेक्ट रांगेत उभे आहेत. त्यामुळे ज्या मतदारसंघात हजारो लाखो कोटींची उलाढाल होतीये, तिथे राजकीय नियंत्रण असणं म्हणजे काय याचा सरळ अर्थ आहे. इथल्या बिल्डर लॉबीवर, मोठ्या कंत्राटदारांवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर
थेटपणे कंट्रोल मिळवणं. एकनाथ शिंदेना चांगलंच माहिती आहे की जर वरळीवरती ताबा मिळवला तर या कोट्यावधींच्या अर्थकारणावरचं ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात येईल. ठाकरे गटाला इथनं मिळणारी आर्थिक आणि प्रशासकीय रसद एका झटक्यात तोडता येईल. त्यामुळे हा फक्त आमदारांच्या फोडाफोडीचा गेम नाहीये, तर सत्तेच्या आणि हजारो कोटींच्या अर्थकारणाच्या चाव्या स्वतःच्या खिशात टाकण्याचा हा सगळ्यात मोठा मास्टर प्लॅन आहे. थोडक्यात एकनाथ शिंदेनी वरळी ताब्यात घेण्याचा मोठा प्लॅन केलाय. ज्यात मोठं नुकसान होईल ते ठाकरे ब्रँडचं. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती निवडणूक अद्याप हरलेली नाहीये. जर त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला वरळीत पराभव पत्करावा लागला तर ते ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावर मोठं प्रश्नचिन्ह असेल. सामान्य शिवसैनिकांचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला सुरुवात होईल ती इथूनच. स्थानिक पॉवर डायनामिक्स पूर्णपणे बदलतील. जे शाखा प्रमुख गट प्रमुख अजूनही ठाकरेंसोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत ते प्रॅक्टिकल विचार करून सत्तेच्या बाजूने वळू शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर कोळी समाज आणि विशेषतः झोपडपट्टी पुनर्वसन आणि म्हाडाच्या प्रकल्पांमधील ठाकरे गटाचं वर्चस्व संपून जाईल. कंत्राट, विकास कामं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरचा कंट्रोल शिंदे गटाकडे जाईल, ज्यामुळे ठाकरे गटाला रसद पुरवणारी स्थानिक यंत्रणाच कोलमडून पडू शकते. थोडक्यात वरळीमध्ये ठाकरे गटाला कायमचं कमकुवत करण्यासाठी शिंदे गट इथं सचिन अहिर, मिलिंद देवरा यांसारख्या नेत्यांना पुढे करत एक नवीन राजकीय फळी उभा करेल, जेणेकरून भविष्यात सुद्धा ठाकरेंना इथं पुन्हा मूळ धरणं कठीण जाईल. आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी वरळीची लढाई ही केवळ एक आमदार निवडून आणण्याची लढाई अजिबात नाहीये. ती ठाकरे ब्रँड राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची आणि मुंबईची शिवसेना आता आमचीच यावरती शिक्कामोर्तब करण्याची सगळ्यात मोठी आणि निर्णायक राजकीय खेळी आहे. तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे आपला गड राखण्यात पुढच्या निवडणुकीत यशस्वी होतील का, की एकनाथ शिंदे वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा आणि संपूर्ण ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम करतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.